कोल्हापूर सांगलीतील गूळ स्वीकारणार नसल्याची गुजरातच्या व्यापाऱ्यांची भूमिका. कोल्हापूरचा गूळ जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. मात्र या कोल्हापुरी गुळावर आता गुजरातचे संकट येऊन ठेपले आहे. गुजरातमध्ये पाठवलेल्या कोल्हापुरी गुळात भेसळ आढळून आली आहे. गूळ गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर तेथील अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगलीमधून येणारा गूळ स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका गुजरातमधील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे जगप्रसिद्ध कोल्हापुरी गूळ संकटात सापडला आहे. ही भेसळ रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पावलं उचलली आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र त्यानंतरही गुजरातमध्ये कोल्हापूर आणि सांगलीतील गूळ स्वीकारला जाईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्या संदर्भात आम्ही अडते व्यापारी आणि शेतकरी बांधवांची या ठिकाणी बैठक घेणार आहे. त्यामध्ये जी काही चर्चा होईल त्या चर्चेच्या अनुषंगानं आपण गूळ उत्पादन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहोत. त्या संदर्भात आमच्यापर्यंत अद्यापपर्यंत काही अधिकृत माहिती आलेली नाही. फक्त व्यापारी असोसिएशननं जे पत्र दिलंय त्या अनुषंगानं आम्हाला माहिती झालेली आहे.